मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 22 जूनच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. खूप छान असा ट्विस्ट आजच्या एपिसोडमध्ये दाखवला आहे. ओवी इकडं गार्डनमध्ये तिचं काम करत असते. तेवढ्या वेळात अमृता तिकडनं येते. अमृता म्हणू लागते, काय गं ओवी आणि काय करते हे बघ, अबीरचा कॉल आला आहे, तू कॉलवर बोलून घे, बाकीची कामं मी करते. ओवी अबीरला बोलण्यासाठी अमृताचा फोन घेऊन साईडला जाते. अबीर म्हणू लागतो, काय गं ओवी काय करत होती. अबीर म्हणू लागतो, ओवी ते बाजूला राहू दे, मला ना तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ओवी म्हणू लागते, अबीर मला पण तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, मी तुला कॉल करणारच होते पण तुझाच कॉल आला मला. त्यानंतर अबीर सांगू लागतो, ओवी तुला माहिती आहे का, रात्री तुझे बाबा, माझी आई आणि आजोबांमध्ये ना खूप मोठं भांडण झालं. तुझे बाबा रात्री आमच्या घरी आले होते. त्यानंतर हळूहळू ओवीला ह्या सगळ्या गोष्टीची लिंक लागू लागते. ओवी म्हणते, काय बोलतोय अबीर, आत्ताशी कळलं मला रात्री बाबा असं का करत होता आणि माझ्याशी खोटं का बोलला म्हणून. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, ओवी पण एक गोष्ट मला तर चांगलीच लक्षात आली आहे आता, माझी आई आणि तुझ्या बाबामध्ये ना नक्कीच काही ना काहीतरी नातं आहे. ओवी इकडे जे काही घडलं आहे ते अबीरला सांगू लागते की अबीर तुला माहिती आहे का, काल रात्री बाबा जेव्हा घरी आला ना तेव्हा बाबा खूप दारू पिऊन आला होता, काय बोलत होता ना त्याचं त्यालाच कळत नव्हतं. त्यानंतर अबीरला ऐकून धक्का बसतो. अबीर म्हणू लागतो, काय माझा सुपर हिरो रात्री दारू पिऊन आला होता. आता ओवी म्हणू लागती, हो ना अबीर रात्री खूप दारू पिऊन आला होता, पण सकाळी जेव्हा उठला ना तेव्हा मला त्याचा खूप राग आला होता आणि आता त्याने मला प्रॉमिस पण केला आहे की मी परत कधीच दारू पिणार नाही. आता अबीर म्हणू लागतो, ओवी आपण समजतोय ना याच्यापेक्षा पण यांचं काहीतरी मोठंच प्रकरण दिसतंय, खूप मोठ्या माणसांचं सिक्रेट दिसतं हे. पण मला एक गोष्ट सांग ओवी, मी तुला जे काय मशीन सांगितलं होतं त्याला तू सुरुवात केली का नाही. ओवी म्हणू लागते, अरे अबीर मला तर ना खूपच भीती वाटते, नक्कीच तुझ्या आईमध्ये आणि माझ्या बाबामध्ये रात्री भांडण झालं म्हणूनच माझा बाबा दारू पिला होता. अबीर म्हणू लागतो, अगं ओवी नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. त्यानंतर त्यांनी जो काही प्लॅन केला होता त्या प्लॅनवर काम करायचं असं दोघांचं पण ठरत असतं आणि मग ते फोन ठेवून देता. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, मोनिका आणि तिलोत्तमा ऑफिसच्या कामाबद्दलच काहीतरी काम करत असतात. इतक्या वेळामध्ये एक अनोळखी व्यक्ती घरी येतो. तो म्हणू लागतो, तिलोत्तमा मेंदळे कोण आहे. तिलोत्तमा आणि मोनिका तिथेच असतात. मोनिका म्हणू लागतं, ह्याच आहे तिलोत्तमा मेंदळे, बोला काय झालंय. त्यावेळी तो व्यक्ती म्हणू लागतो, तुम्हाला न कोर्टाकडून एक नोटीस आली आहे. तिलोत्तमाला धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणू लागती, मला आणि नोटीस कुणी पाठवली असेल. मोनिका लगेच त्या व्यक्तीच्या हातातलं ते पेपर्स घेत असते आणि तिलोत्तमाला वाचण्यासाठी देत असते. तिलोत्तमा तेव्हा ते वाचते ना तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि सगळे काही वाचल्याच्या नंतर तिलोत्तमा खूप चिडत असते की जगन्नाथने मला नोटीस का पाठवली असेल, मला तर त्या गुरुकुलबद्दल काहीच घेणं देणं नाही आहे. त्यानंतर आता मोनिकाला कळतं की ही ना ती नोटीस ना नक्की जगन्नाथनेच पाठवलेली असेल. आता तेवढ्या वेळात मोनिका गालातली गालात हसू लागते. म्हणू लागते, वा राजकुमार काय मस्त डाव टाकलाय तू, आता ना खेळायला खूप मज्जा येणार बरं का. त्यानंतर मोनिका नाटक करतच विचारू लागते, काय हो आई काय आहे त्यामध्ये. तिलोत्तमा सांगू लागते, अगं त्या जगन्नाथने ना आपल्याला कोर्टाकडून नोटीस पाठवली आहे त्या गुरुकुलबद्दल. मोनिका म्हणू लागते, आई पण आपण तर त्या गुरुकुलचं नाच सोडून दिला आहे, मग आपल्याला नोटीस कशी काय पाठवली आहे. त्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते, मला कळतच नाही याने मला नोटीस का पाठवली असेल म्हणून. तर ना मी त्या जगन्नाथला सोडणारच नाही. पण आता तिलोत्तमाने समोर काय करावं म्हणून ही मोनिका तिला प्लॅन देत असते, सजेशन देत असते. तिलोत्तमा म्हणू लागते, माझ्यावर एवढी पण वाईट वेळ आली नाही मोनिका की मी तुझं ऐकावं, तुझं सजेशन घ्यावं आणि मी समोर काहीतरी करा म्हणून. जा तू कामं कर. मोनिकाला राग येतो. मोनिका रागातच तिथनं निघून जाते. तिलोत्तमा म्हणू लागते, मला माहिती आहे हे सगळं त्या जगन्नाथने केलेलंच नाही, त्याची ती लेक सावली तिनंच हे सगळं केलेलं आहे. मी तिला म्हणलं होतं माझ्या आयुष्यात डवळाडवळ अजिबात करायची नाही, तरी ही तर काय माझा पिच्छा सोडतच नाही, पण आता मी हिला चांगलाच धडा शिकवणार, ही परत माझ्या नादाला लागलीच नाही पाहिजे. दुसरीकडे रात्री आपल्याला असं बघायला मिळतंय, जगन्नाथ आणि अबीर सोबतच झोपलेले असतात. जगन्नाथला झोप लागल्याच्या नंतर अबीर उठतो. त्याला त्याच्या प्लॅनला सुरुवात करायची असते म्हणून तो हळूच सावलीच्या रूममध्ये येतो. सावलीच्या रूममध्ये आल्याच्या नंतर अगोदर तर तो चेक करतो की सावली गाढ झोपलेली आहे की नाही. सावली झोपलेली असते. त्यानंतर इकडे तिकडे काही तो पुरावा शोधण्याचा प्रयत्न करतो की नेमकं माझ्या सुपर हिरो आणि माझ्या आईमध्ये काय नातं आहे ना, मला हे शोधून काढायचं आहे.
काही पुरावे, काही वस्तू शोधत असतो. त्याच्यानंतर त्याला ना एक चावी सापडते. चावी सापडल्यानंतर सावलीची ना जुनी पेटी असते, त्या पेटीचं लॉक खोलतो अबीर. त्याच्यातल्या प्रत्येक वस्तू बाहेर काढतो. सावलीच्या भरपूर अशा साड्या बाहेर काढून ठेवतो. त्यानंतर अबीरला त्याच्यामध्ये ना जे राजकुमारने सावलीकडे डिवोर्स पेपर पाठवलेले असतात ना, ते पेपर मात्र अबीर बघतो. अबीर हे सगळं बघत असताना नेमकं सावलीला जाग येते. सावली अबीरवर खूप चिडते आणि त्याच्या हातातून ते पेपर ओढून घेते आणि अबीर असं डायरेक्टली सावलीला बघून तो तर जास्तच घाबरून जातो. सावली म्हणू लागते, अबीर माझी पेटी कशाला खोलली तू आणि मला न विचारता माझ्या गोष्टींना तू कशाला हात लावलाय? अबीर म्हणू लागतो, आई तुला खरं सांगू का, माझा भवरा हरवला आहे. मी कित्येक वेळा शोधण्याचा प्रयत्न केला पण तो काय मला सापडला नाही. पण मला ह्या चाव्या सापडल्या. मला वाटलं तुझ्या पेटीत माझा भवरा असेल. सावली म्हणू लागते, काय रे तुझा भवरा काय माझ्या पेटीत गेला का? आणि अबीर आता तुझं अति झालंय बरं का. मी तुला परत तेच सांगते, मोठ्याल्या माणसांच्या गोष्टींना हात लावायचा नाही आणि मला न विचारता न माझ्या कुठल्याच गोष्टीला हात लावायचा नाही, नाहीतर माझ्या इतकी वाईट कुणीच नसेल बरं का. अबीर रडू लागतो. सावली अबीरला शांत करायचं सोडून जास्त चिडचिड करते. म्हणू लागते, अजिबात रडायचं नाही. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, आई प्लीज मला माफ कर गं, मी परत असं नाही करणार. आता सावली म्हणू लागते, अरे तुला नसलं चौकशा काय करायच्या आहे? आता तेवढ्या वेळात अबीर म्हणू लागतो, आई मला सांग ह्या साड्या कोणी तुला गिफ्ट दिल्या आहे का? खूप छान साड्या आहेत. सावली म्हणू लागते, काय तुझ्या प्रश्नाचे उत्तरं द्यायला मी काय बांधील नाही आहे आणि नको त्या चौकशा कशाला करतोय तू? शांतपणे माझ्याजवळ येऊन झोपायचं आता. त्यावर अबीर हे घाबरून हो म्हणतो. सावली त्या पेटीला परत लॉक लावून घेते आणि झोपण्यासाठी जात असते. नंतर अबीर म्हणू लागतो, मी तर आता ना खूप जवळ जाऊन पोचलो होतो, पण आईला जाग आला आणि सगळा काही माझा प्लॅन फत्ते झाला. आता त्यानंतर दुसरीकडे ओवी तिचं आवरत बसलेली असते. सारंगला खूप उशीर होत असतो घरी यायला. सारंगची वाट बघत असते. त्यानंतर सारंग घरी येतो. सारंग घरी आल्याच्या नंतर ओवी म्हणू लागते, बाबा दारू वगैरे तर पिऊन नाही आला ना? सारंग म्हणू लागतो, अगं ओवी बाळा, मी तुला प्रॉमिस केलं आहे, वचन दिलं आहे, मी आता दारू पिऊन नाही येणार. सारंग बसतो. ओवी म्हणू लागते, बाबा मला सांग, काल रात्री माझ्याशी खोटं का बोलला तू? काल तू अबीरच्या घरी गेला होता ना, अबीरच्या आईमध्ये आणि तुझ्यामध्ये खूप मोठं भांडण झालं म्हणून तू दारू पिऊन आला होतास ना? सारंग हसून विचार करू लागतो, ओवी तुला हे सगळं कुणी सांगितलंय? त्यानंतर ओवी म्हणू लागते की बाबा माझ्यासोबत खोटं बोलला, पण मला अबीरचा फोन आला होता, अबीरने मला सगळं सांगितलं आहे. पण मला एक गोष्ट सांग, त्या अबीरच्या आईमध्ये आणि तुझ्यामध्ये काय नातं आहे मला सांगतोय का? त्यानंतर सारंग सांगू लागतो, अगं ओवी बाळा, अबीरचा काहीतरी गैरसमज झाला असेल, असं काहीच नाही आहे. ओवी म्हणू लागते, बाबा मग मला एक गोष्ट सांग, तू तिथे कशासाठी गेला होता? आता सारंग परत ओवीसोबत खोटं बोलतो. म्हणू लागतो, अगं तुझं गाणं खूप छान झालं ना, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना मी असं सांगून आलोय, आमच्या घरातले लोक ना अजिबात चांगले नाही, म्हणून आता आमची ओवी ना क्लासला येणार नाही. त्यानंतर सारंग तिथनं निघून जातो. तर लगेच ओवीचा संशय तर जास्तच वाढतो. आता मला तर याच्या मागचं सत्य शोधून काढावंच लागेल. दुसरीकडे जगन्नाथाच्या वकिलाला घेऊन कोर्टात गेलेला असतो. ते वकील सांगू लागता, आपल्याला तर जमिनीचे जुने आणि नवे सगळे काय पेपर्स लागतील. तेवढ्या वेळामध्ये तिलोत्तमा पण तिच्या वकिलाला घेऊन तिथे येत असते. आता तिलोत्तमाला वाटत असतं, या जगन्नाथने मला सगळ्यात अगोदर नोटीस पाठवली. तिलोत्तमा तिच्या ॲटिट्यूडमध्ये येऊन जगन्नाथला काही बोलू लागती. जगन्नाथला म्हणू लागते, वा रे जगन्नाथ, आणि मला कोर्टाकडून नोटीस पाठवतो काय? जगन्नाथ म्हणू लागतो, अगं तिलोत्तमा काय डोक्यावर पडली काय? मी तुला नोटीस नाही पाठवली, अगोदर तू मला नोटीस पाठवली आहे, म्हणून तर मी माझ्या वकिलाला घेऊन आलो आहे. तिलोत्तमाच्या लक्षात येत नाही. जगन्नाथ तिने नोटीस पाठवलेले पेपर दाखवतो. त्यावेळी तिलोत्तमाला धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणू लागती, माझ्या सहीशिवाय याला नोटीस कोणी पाठवलं असेल? जगन्नाथला तिलोत्तमा समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. जगन्नाथ म्हणू लागतो, तिलोत्तमा आता काळजी करू नको, आपण आता कोर्टातच भेटूया. दुसरीकडे तिलोत्तमाच्या लक्षात येतं, आता हे सगळं काम न त्या राजकुमारनेच केलेलं असेल. तिलोत्तमा रागातच घरी जाण्यासाठी निघत असते. दुसरीकडे ओवी देखील अबीरसारखंच करते. सारंगच्या रूममधला सगळा पसारा काढते. तिला सत्य जाणून घ्यायचं असतं की नेमकं अबीरच्या आईमध्ये आणि माझ्या बाबामध्ये काय संबंध आहे. तितके वेळा सारंग तिथे येतो. सारंग म्हणू लागतो, ओवी अगं काय करते तू हे, आणि इतका पसारा कशासाठी काढलाय? ओवी सांगू लागते, बाबा खरं सांगू का, मला न अबीरच्या आईमध्ये आणि तुझ्यामध्ये काय नातं आहे, काय संबंध आहे, मला ते जाणून घ्यायचं आहे, म्हणून मी हे सगळं काढलं आहे. सारंग म्हणू लागतो, ओवी तुला ते कधीच कळणार नाही, मात्र तुला हे पसारा एकटीलाच आवरावं लागेल. ओवी म्हणते, ठीक आहे बाबा, मी माझं आवरून घेते. मित्रांनो, बघूया आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.